तर नमस्कार भावांनो, सर्वांना जय महाराष्ट्र. मित्रांनो, बघा तुम्ही सर्वजण आता पोलीस भरतीची स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल मित्रांनो. तर बघा या ठिकाणी आता नवीन अपडेट आलेली आहे. MPSC मधून आता तलाठी भरतीसुद्धा अपडेट आलेली आहे आणि पोलीस भरतीसुद्धा, वनरक्षक भरतीसुद्धा लवकरच येणार मित्रांनो. ग्रामसेवक, तलाठी, SSSG ही सर्व भरती चालू होणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला अभ्यास करणं जरुरी आहे. तर मित्रांनो, तुमच्यावरती खूप नवीन आपण बॅच लॉन्च नाही केली, पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला आपले व्हिडिओ पाहायला मिळेल की बेसिकपासून प्रत्येक चॅप्टरचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो. ठीक आहे, जर तुम्ही नवीन असेल चॅनलवरती नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तसेच आपले दररोजचे चॅप्टर तुम्ही पाहू शकता. फक्त थोडा वेळ होतो की चॅप्टर आपले उशिरा यूट्यूबवरती अपलोड होतात, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही होत, तरी पण तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी बुद्धिमत्ता टॉपिकवरती आपण चॅप्टर बनवलेले आहे. 2-3 आपल्या चॅनलवरती अपलोड केले आहे मित्रांनो. या ठिकाणी आपण अक्षरमाला आणि अंकमाला हे 2 टॉपिकवरती, बुद्धिमत्ता टॉपिकवरती आपण चॅनलवर व्हिडिओ अपलोड केले, तुम्ही ते जाऊन बघू शकता. आता जे तिसरं टॉपिक आहे मित्रांनो, गाळलेली पदे शोधा, म्हणजे चुकीची पदं शोधणे आपल्याला या चॅप्टरमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही असे जर प्रश्न तुम्हाला येत नसेल तर नक्की आपले जे मेन ट्रिक्स आहे तुम्ही याची फॉलो करा आणि तुम्हाला अशी गणिते तुम्हाला सोडवण्यात खूप सोपे होईल. ठीक आहे, तर या ठिकाणी मी आता तुमच्यासमोर एक प्रश्न घेतो. पहिला प्रश्न घेतो या ठिकाणी, गाळलेले पद शोधा. तर बघा या ठिकाणी काय आहे मित्रांनो, दिसत असेल तुम्हाला या ठिकाणी गोल. तर मित्रांनो, बघा या ठिकाणी मी आता गोल अशी आकृती केली आहे. या ठिकाणी बघा 5 घेतले, 4 घेतले, या ठिकाणी 10 घेतले, या ठिकाणी 3 घेतले, या ठिकाणी 9 घेतले, या ठिकाणी 1 घेतले आणि या ठिकाणी 40 घेतले आणि या ठिकाणी 60 घेतले. या ठिकाणी क्वेश्चन मार्क, म्हणजे आपल्याला आन्सर काढायचा आहे मित्रांनो. ठीक आहे, आपण या ठिकाणी प्रश्न घेतलेला आहे. आता बघा या ठिकाणी 40 कसे आले, इथे 60 कसं काय आले, इथं क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे मित्रांनो. तर बघा या ठिकाणी काय केले असेल बघा बरं, या ठिकाणी काय केलं असेल, 4 आणि 5 आणि 4चा काय केलं असेल, 10 आणि 3चा काय केलं असेल, 9 आणि 1चा मग आपल्याला काढायचं काय केलं असेल बघा. तर या ठिकाणी बघा तुम्ही 5 गुणिला 4 किती झाले 20. मग या ठिकाणी मग काय केलं असेल, पुन्हा इथे या ठिकाणी 2 गुणिले असेल, 20 दुनी 40. मग या ठिकाणी 40 लिहिलं, असं केलं असेल. या ठिकाणी बघा 10 गुणिला 3 केलं असेल, 10 त्रिक 30. मग 30 गुणिला पुन्हा 2 केले असेल, 30 गुणिला पुन्हा 2 केले असेल, मग या ठिकाणी किती आलं 60 या ठिकाणी आलं. मग त्याच प्रकारे हे पण असंच आहे मित्रांनो, 9 1 9, 9 जर 1 गुणलं तर तेच येणार आहे, 9 1 9. 9 गुणिला 2 केले तर या ठिकाणी काय ना आपलं 18 या ठिकाणी उत्तर आहे मित्रांनो. किती येईल आपलं 18 या ठिकाणी उत्तर येईल. आपलं उत्तर किती आलं मग 18. कळालं? असे बेसिक क्वेश्चन मित्रांनो पोलीस भरतीला आलेला आहे. नागपूर चालकला क्वेश्चन आला मित्रांनो, नागपूर चालकला गाळलेले पद शोधा. या ठिकाणी आकृत्यामध्ये खास करून असे प्रश्न असतात, आकृत्यामध्ये असतात मित्रांनो. ठीक आहे, कळालं सर्वांना? आता दुसरा प्रश्न या ठिकाणी बघू आपण. आपलं शिकवणं थोडं फास्ट आहे, कारण इतका आपला तो वेळ नाही मित्रांनो, कारण या ठिकाणी आपलं प्रश्न लिहायचा आहे, मग पुन्हा हे करायचं आहे. आपलं तो इलेक्ट्रिक बोर्ड नाही, त्याच्यामुळे थोडा फास्ट आपण घेतो. ठीक आहे, आता या ठिकाणी दुसरा प्रश्न बघा काय करतो. आता बघा या ठिकाणी दुसरा क्वेश्चन. तर बघा या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन या ठिकाणी दिले आहे आणि याचं उत्तर काढायचं आहे मित्रांनो. तर प्रश्न तुमच्यासमोर घेतलेला आहे, आकृत्याचा आहे. आकृत्या कशी ओळखायची, याच्यात चुकीचं काय आहे, म्हणजे चुकीचं गाळलेलं पद शोधा. या ठिकाणी आता हे पद शोधणे आपल्याला उत्तर काढायचं. या ठिकाणी काय केलं असेल, जसं आपण अंकमार्ग शिकलो आहे, फरक पाहायचं काय केलंय, काहीतरी केलं असेल, आपलं उत्तर या ठिकाणी आलं असेल. या ठिकाणी एक. तर ठीक आहे, या ठिकाणी आता बघा या ठिकाणी काय केलं मित्रांनो, दोघांची बेरीज करून काहीतरी केलं असेल किंवा दोघांचा गुणाकार करून या ठिकाणी केलं असेल. बघा या ठिकाणी काय केलंय, मग 9 आणि 2 या ठिकाणी बेरीज केली तर किती झाले 11. मग 11चा वर्ग किती आहे 121 या ठिकाणी घेतलाय. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी काय केलंय, 6 आणि 3 किती झाले 9. मग 9चा वर्ग किती आहे 81. मग या ठिकाणी 81 आलं. त्याच प्रकारे 4 आणि 7ची बेरीज केली, 4 आणि 3ची बेरीज केली, 4 आणि 3ची बेरीज किती झाली 7. मग 7चा वर्ग किती आहे
49. मग आपलं उत्तर काय येईल? 49 आपलं उत्तर आहे. किती येईल? 49 आपलं उत्तर या ठिकाणी येईल. कळालं? काय सोपं आहे सगळं. इथं तुम्ही ऑप्शन पाहिल्यावर किंवा प्रश्न पाहिल्यावर तुम्ही उत्तर काढून टाकता डायरेक्ट. ठीक आहे. असे गाळलेले पदे मित्रांनो पोलीस भरतीला किंवा प्रत्येक स्पर्धा परीक्षामध्ये पेपरला क्वेश्चन 100% येतो आणि जे पेपरला आलेले प्रश्न आहेत तेच आपण या ठिकाणी घेत आहे. आता बघा या ठिकाणी तिसरा प्रश्न काय आहे. आता सांगायचं उत्तर काय आहे. क्वेश्चन मार्क. आता बघा सांगायचं उत्तर काय आहे. कसं केलं असं नाही बघा बरं. तर्क लावा, बुद्धिमत्ता लावा. काय केलं असेल याचं उत्तर काय? या ठिकाणी बघा काय आलंय. या ठिकाणी 35 आलं, या ठिकाणी 9 आलंय. माहिती क्वेश्चन मार्क. काय केलं असेल? काहीतरी गुणाकार हो किंवा वर्गमूळ केला असेल किंवा घनमूळ केला असेल, त्यांची बेरीज या ठिकाणी केली असेल. ठीक आहे. आता बघा मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो कसं सोडवायचं. तर बघा या ठिकाणी काय केलं असेल मित्रांनो. या ठिकाणी बघा 3चा वर्ग किती आहे? 3चा वर्ग 9. 3चा वर्ग 9. 9 तर काही होतच नाही. मग या ठिकाणी बघा त्यांना काय केलं असेल. या ठिकाणी 3चा घन किती आहे? 27. 3चा घन किती आहे? 2चा घन किती आहे? 8. मग या ठिकाणी बघा 3चा घन आणि 2चा घन म्हणजे काय केली? घेण्याची बेरीज या ठिकाणी केली आहे. बघा या ठिकाणी 7 आणि 8 15. 15शी 5 हाताला 1 आणि हे 2 आणि 1 3. म्हणजे या ठिकाणी काय केलं आहे? घनाची बेरीज केली आहे. या ठिकाणी पण तसंच आहे. 2चा घन किती आहे? 8 आणि 1चा घन किती आहे? 1 झाले 9. मग या ठिकाणी बघा 4चा घन किती आहे? 64. जर तुमचे वर्गमूळ पाठ असेल तर तुम्हाला घनमूळ पाठ असेल तर तुम्हाला सोपं जाईल. 4चा घन किती आहे? 64. 3चा घन किती आहे? 27. 3चा घन किती आहे? 27. मग दोघांची बेरीज करायची. किती येतं बघा? 4 आणि 7 किती होत्या? 11. 11शी 1 हाताला 1. 2 आणि 6 किती होत्या? 8. 8 आणि 1 9. म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 91. कळालं? कळालं? खूप सोपं आहे. एकदम सोपे क्वेश्चन तुमच्यासाठी बेसिकपासून सुरू केलं मित्रांनो. आणि गाळलेले पदे 100% पोलीस भरतीला आलेले आहे. संभाजीनगर चालकला आलेला आहे क्वेश्चन. संभाजीनगर चालकला. ठीक आहे. तर मित्रांनो बघा या ठिकाणी चौथा प्रश्न मी तुमच्यासमोर घेतलेला आहे. या ठिकाणी बघा आकृतीचा प्रश्न आहे. गाळलेले पद या ठिकाणी काढले आहे. या ठिकाणी गाळलेले पद कोणतं? या ठिकाणी हे आहे. आता या ठिकाणी काय केलं? संख्या मालिकामध्ये बघा तुम्ही. तर या ठिकाणी मी सोडून दाखवतो तुम्हाला काय केलं असेल. या ठिकाणी बघा 4 आणि 6चं काय केलं आहे? 4 6 किती होत्या? 24. गुणाकार केला नाही होत. पुन्हा दोघांचा गुणाकार केला 24 2 18 होता नाही होत. का जर केलं दुसरं चेंज केलं असेल. तर या ठिकाणी बघा काय केलं आहे. 6चा वर्ग किती आहे? 36 आणि 4चा वर्ग किती आहे? 16. दोघांची काय केली असेल? बेरीज या ठिकाणी केली असेल. 6 आणि 6 12 हाताला 1. 4 आणि 1 3 आणि 4 3 आणि 1 4 आणि 1 5. म्हणजे या ठिकाणी काय आलं? 52 या ठिकाणी आलं. मग त्याच प्रकारे हा पण तसंच आहे मित्रांनो. 9चा वर्ग किती आहे? 81. 2चा वर्ग किती आहे? 2चा वर्ग 4 या ठिकाणी केला जातं. किती झाले? 85 या ठिकाणी झाले. मग त्याच प्रकारे हा पण तसंच आहे. 5चा वर्ग किती आहे? 25 आणि 3चा वर्ग 9 या ठिकाणी काय झालं? मग दोघांची बेरीज 34 या ठिकाणी झालं. मग आपलं उत्तर किती आलं? 34 या ठिकाणी आलं मित्रांनो. खूप आहे. कळालं का? असे प्रश्न थोडे लहान बेसिक क्वेश्चन 100% पोलीस भरतीला आलेले हे क्वेश्चन मित्रांनो. पण त्या ठिकाणी काय होतं? मुलांना काही जमत नाही. कन्फ्यूज त्या ठिकाणी होतात. त्याच्यामुळे पोरं 1-1 2-2 मार्कांना वेटिंगला राहतात आणि पोलीस भरतीतून त्यांची स्वप्न अधूर राहतात मित्रांनो. ठीक आहे. पण तुमच्यासाठी एवढं काय ताण घ्यायचं नाही. आपलं चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला आपले व्हिडिओ दिसत राहील. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा काय आहे. 5वा प्रश्न तुमच्या समोर घेतो. या ठिकाणी बघा मित्रांनो काय आहे. 8 आहे, 3 आहे आणि 96 आहे.
इथं किती आहे 9 आहे 7 आहे इथं 252 आहे या ठिकाणी बघा 7 आहे या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे आणि या ठिकाणी 140 उत्तर आहे. आता बघा काय केलं असेल बघा मित्रांनो या ठिकाणी काय केलं असेल बघा बरं काय केलं असेल या ठिकाणी यासाठी या ठिकाणी बघू सोडून पाहू काय केलं असेल. 8 त्रिक 24 8 त्रिक 24 पुन्हा 24 गुणिले 3 केलं असेल 3 सक 3 चौक 12 12शी 2 हात चाला 1 3 दोन्ही 6 आणि 1 7 नाही अच्छा या ठिकाणी काय केलं आहे 72 येतं 24 त्रिक 72 येतं म्हणजे या ठिकाणी काय करायचं आहे 8 त्रिक 24 या संख्येला गुणून घ्यायचं मित्रांनो पहिले. या ठिकाणी जर आपण पहिले केलं 8 त्रिक 24 या ठिकाणी झालं मग 24 गुणिले काय करायचं 4 करायचं किती करायचं 4 करायचं 4 चौक 16 16शी 6 हात चाला 1 4 दोन्ही 8 8 आणि 1 9 म्हणजे काय केलं आहे या संख्येला गुणायचं आणि पुन्हा त्या संख्येचं उत्तर येईल त्या संख्येला पुन्हा 4 न गुणायचं म्हणजे मग हे आपलं उत्तर या ठिकाणी येतं. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा ह्याचं काय मग या ठिकाणी कसं आलं असेल कोणतं उत्तर आलं असेल या ठिकाणी तर बघा या ठिकाणी काय केलं असेल 140 कसे आले आपण काढूया. ठीक आहे. या ठिकाणी काय केलं आहे 3 4 एखादी संख्या घेऊ आपण या ठिकाणी 5 संख्या घेऊया 5 7 5 किती आले 35 35 गुणिले जर 4 केले तर बघा 4 5 20 हातचे आले 2 4 त्रिक 12 12 2 14 म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी 140 आलं. म्हणजे ते कोणती संख्या याची गाळलेलं पद कोणतं आहे 5 या ठिकाणी आहे. अशी कोणती संख्या घ्यायची ऑप्शन पाहून की तुम्हाला त्याचं उत्तर 100% निघतं. ठीक आहे. 5 प्रश्न या ठिकाणी झाले आपले. आता 6वा क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला सांगतो 6वा क्वेश्चन बघा 6वा क्वेश्चन बघा काय येतं 6वा क्वेश्चन दिसतो तुम्हाला या ठिकाणी घेतले 100 या ठिकाणी घेतले 196 या ठिकाणी घेतले 4 आहे का 4 आहे 4 324 आणि एक चौथा जो ऑप्शन आहे ती या ठिकाणी चौथा ऑप्शन आपल्याला काढायचा आहे. आता आपण या ठिकाणी संख्या लिहूया 2 3 1 4 या ठिकाणी 5 2 4 3 लिहिले या ठिकाणी 4 5 6 3 आता या ठिकाणी काय 7 9 8 आणि 10. आता या ठिकाणी आपल्याला उत्तर काढायचं मित्रांनो. खूप मोठा प्रश्न नाही आहे सोपा प्रश्न आहे एकदम सोपा म्हणजे तुम्हाला कळून जाईल या ठिकाणी काय केलं आहे. तर या ठिकाणी बघा काय केले या ठिकाणी 100 कसं काय आलं मित्रांनो 100 कसे आले बघा काय केलं या सर्व संख्यांची बेरीज केली आहे कळलं का. या दिसतं ना तुम्हाला 1 3 4 5 या सर्व संख्येची बेरीज केली आहे. त्या बेरीजीचा काय घेतला आहे वर्ग या ठिकाणी केलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी काय केलं आहे 4 आणि 3 7 झाले 7 आणि 2 किती झाले 9 9 आणि 1 10 10चा वर्ग किती आहे 100 या ठिकाणी घेतला. आता बघा या ठिकाणी काय केलं 4 आणि 5 किती झाले 9 9 आणि किती झाले 9 आणि 5 किती झाले 14 9 आणि 5 किती झाले 14 14 वर्ग किती आहे 196 मग या ठिकाणी 196 घेतले. आता या ठिकाणी काय केलं आहे 6 6 आणि 5 किती झाले 11 6 आणि 5 11 आणि 4 15 15 आणि 3 18 18 वर्ग किती आहे 324. मग ह्याच ठिकाणी बघा या ठिकाणी काय केलं असेल या ठिकाणी बघा काय केलं असेल मित्रांनो 7 आणि 8 किती झाले 7 आणि 8 झाले 15 आणि 9 9 10 किती झाले 19 दोघांची बेरीज 5 9 14 हातचाला 1 1 आणि 1 2 आणि 1 हातचा 3 म्हणजे या ठिकाणी 34चा आपल्याला काय करायचं मित्रांनो 34चा वर्ग तयार करायचा आहे. जर तुम्हाला 34चा वर्ग जर नसेल येत ना तुम्ही काय करता म्हणजे 34 गुणिले 34 लिहू शकता. 34 गुणिले 34 या ठिकाणी लिहू शकता. 34 गुणिले 34 केले 4 चौक 16 हातचाला 1 4 त्रिक 12 12 आणि 1 13 पुन्हा तसंच 3 चौक 12 हातचाला 1 3 त्रिक 9 9 आणि 1 10 या ठिकाणी तसंच 6 5 1
1 म्हणजे काय आलं आपलं उत्तर 1156 या ठिकाणी आलं. 1156 या ठिकाणी संख्या आली. 1156. ठीक आहे, कळालं का? असे बेसिकने गाळलेले पद या ठिकाणी आपलं चॅप्टर म्हणजे चॅप्टर आपला तिसरं चालू आहे, गाळलेले पद शोधा. आणि आपला जो क्लास चालू आहे तो आता चॅप्टर गाळलेले पदचा पहिलाच चालू आहे मित्रांनो. ठीक आहे, आता 6 प्रश्न या ठिकाणी झालेला आहे. मेन टॉपिक आहे. मेन म्हणजे IMP क्वेश्चन या ठिकाणी आलेला क्वेश्चन आहे. पिंपरी चिंचवडला आलेला आहे, म्हणजे पिंपरी चिंचवडला क्वेश्चन आलेला आहे. आता बघा या ठिकाणी 7वा क्वेश्चन. 7वा क्वेश्चन बघा. या ठिकाणी बघा, आता सगळ्यांनी लक्ष द्या या ठिकाणी. अरे हो सॉरी, पेन पडला. सॉरी थोडा याच्यावर छाई होऊन चालली पेनाची. त्या ठिकाणी क्वेश्चन मार्क काढायचं आहे. 1 ते 180 उत्तर आहे. सोडवा आता याला. सोडवा बरं, कोणावर जमतेच उत्तर काढा बरं. 7वा क्वेश्चन आहे, सोडवा. काय केलं असेल? ऑप्शन काढायचं आहे आपल्याला. गाळलेलं पद शोधायचं आहे या ठिकाणी. गाळलेलं पद कोणतं आहे मित्रांनो? करा लवकर करा. गाळलेलं पद शोधा. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी काय केलं आहे, तुम्ही एकदा बुद्धिमत्ता लावायचा, दिमाग चांगला लावायचा. काय काय या ठिकाणी केलं आहे? गुणाकार केला आहे, भागाकार केला आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता काय काय केलं आहे. डायरेक्ट मी सांगतो तुम्हाला, या ठिकाणी दोघांचा गुणाकार केला आहे. 12 9 108 आलं उत्तर. 6 त्रिक 6 गुणिले 3 केले, 6 त्रिक 18. म्हणजे काय केलं? दोघांचा गुणाकार केला. या ठिकाणी वरती संख्या 30 केले. मग या ठिकाणी किती आले? 180 आला मित्रांनो. 180. मग या ठिकाणी आपल्याला ऑप्शनमध्ये तुम्हाला संख्या येतो. त्या ठिकाणी कोणती असेल? ऑप्शनमध्ये कोणती संख्या आहे? ऑप्शनमध्ये संख्या आहे 15. दुसऱ्या ऑप्शनमध्ये 16. तिसऱ्या ऑप्शनमध्ये 17. तिसऱ्या ऑप्शनमध्ये काय आहे? 17 आहे. आणि चौथ्या ऑप्शनमध्ये काय आहे? 12 आहे. ठीक आहे, असं जर आपण एक ऑप्शन घेतलं 15 या ठिकाणी घेतले, 15 या ठिकाणी घेतले, मग 15 गुणिले 15 केले, 12 केले, तर उत्तर बघा काय येतं? 5 2 10 हातचाला 1 बे 1 बे बेन 1 बे 1 बे आणि हातचाला 3. तसंच म्हणा 1 नंतर 5 लिहिलं तर 5 आणि या ठिकाणी 1 ना 1 0 8 1 म्हणजे आपलं 180 उत्तर येतं. म्हणजे 5 15 संख्या या ठिकाणी जर घेतली 15, तर आपलं उत्तर काय येतं? बरोबर ऑप्शन 15 या ठिकाणी येतं मित्रांनो. ठीक आहे, ऑप्शन 15 जर आपण घेतलं तर आपले 180 होतात. म्हणजे काय केलं? या ठिकाणी खालच्या संख्येना गुणून वरती आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही जर नवीन असेल चॅनलवरती नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आपले थोडे बेसिक व्हिडिओ तुम्हाला कळत जातील कसे काय काय चालू आहे. आता भरपूर मुलांचे किंवा अकॅडमीचे तुम्ही क्लास केले असेल किंवा ऑनलाईन बॅच तुम्ही घेतलेले असेल विकत. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी काय करतो. 8वा प्रश्न आहे, ABCDचा आहे. कसे प्रश्न तुम्हाला येऊ शकता, कसे येऊ शकता, कसे प्रश्न तुम्हाला येऊ शकता. एक 2 3 4 क्वेश्चन मार्क. आता बघा काय केलं आहे. EHKN संख्या बघा या ठिकाणी 7 10 13 16. तर बघा या ठिकाणी काय केलं मित्रांनो. ABCD तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी वरती आहे. EHKN संख्या आहे 7 10 13 16. काय केलं असेल याच्यामध्ये बघा बरं. ऑप्शन सांगा. ऑप्शन या ठिकाणी घेतो. ऑप्शन या ठिकाणी घेतो. ऑप्शन या ठिकाणी घेतो. ऑप्शन घेतो. P 18. दुसरा ऑप्शन आहे R 20. तिसरा ऑप्शन आहे T 22. चौथा ऑप्शन आहे Q 19. बघा या ठिकाणी मी ऑप्शन घेतले. या ठिकाणी ऑप्शन तुम्हाला दिसते. आता बघा या ठिकाणी काय काय केलं असेल. ABCDचा वरती दिलं आहे, खाली त्याची संख्या दिलेली आहे. मग याच्यात काय केलं असेल बघा बरं. तर बघा या ठिकाणी कोणती संख्या दिसते तुम्हाला खाली? 7 10 13. म्हणजे त्याचा फरक पाहिजे कितीचा आहे?
दोघातला फरक किती आहे 3चा फरक आहे. म्हणजे पुन्हा काय केलं आहे पुन्हा 3 10 3 केले 13 झाले. पुन्हा 13 जर 3 प्लस केले तर एक झाले 16 या ठिकाणी झाली. मग काय केलं असं नाही पुन्हा 16 जर 3 प्लस केले 16 जर 3 प्लस केले 3 प्लस केले झाले 19 या ठिकाणी झाले. म्हणजे या ठिकाणी आपण 19 लिहून घेऊ शकतो. संख्येमध्ये कुठे दिसते 19 आहे का या ठिकाणी आहे. या ठिकाणी म्हणजे आपलं ऑप्शन झाले तेच. जर ऑप्शनमध्ये जर 19 या ठिकाणी खाली आपलं उत्तर असेल तर ऑप्शन आपलं तेच असेल. जर तुम्हाला जर पुन्हा जर एकदा चौकशी करायचं असेल पाहायचं तर पुन्हा तर बघा या ठिकाणी मग याच्याने बघा पुन्हा 3 प्लस केले असेल याच्यामध्ये पण. ई नंतर एच घेतला याच्यानंतर एच के एन याच्यानंतर काय घेतला आहे म्हणजे याच्यामध्ये पुन्हा 3 प्लस केला असेल. मग एन नंतर पुन्हा 3 टाका. जे नंतर काय होतो एन ओ पी क्यू म्हणजे काय तिसरं काय येतो याशन क्यू या ठिकाणी येतं. कळालं का. क्यू आपलं उत्तर आलं मित्र. क्यू 19 आपलं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. ठीक आहे. तर चला या ठिकाणी आता 9वा प्रश्न या ठिकाणी घेऊया. 9वा प्रश्न. 9वा प्रश्न बघा ना. सोपा आहे एकदम सोपा सोपा घेतो. नऊ आणि 8 17 7 6. 9वा प्रश्न एकदम सोपा आहे. सगळे तुझे उत्तर देशाल डायरेक्ट. ऑप्शन बी घेतो. ऑप्शन घेतो. पहिला ऑप्शन आहे 12. दुसरा ऑप्शन आहे 16. तिसरा ऑप्शन आहे 11. चौथा ऑप्शन आहे 10. बघा बरं काय याचं उत्तर येईल. काय केलं या ठिकाणी काय केलं आहे दोघांची बेरीज या ठिकाणी केली. 8 आणि 9 किती झाले 17. या ठिकाणी 17 घेतले. 7 आणि 6 किती झाले 13. मग या ठिकाणी 13 घेतली. मग या ठिकाणी बघा याची दोघांची जर बेरीज केली 6 आणि 4 किती झालं 10. म्हणजे आपलं ऑप्शन कोणतं येतं चौथं या ठिकाणी येतं. काय करायचं फक्त तर्क लावायचा मित्रांनो. बुद्धिमत्ता इतकी सोपी आहे ना. फक्त बुद्धीचा वापर करून आपले सोडवायचे सगळे प्रश्न. हिचं काहीच नाही आहे. फक्त बुद्धी लावायची आहे. काय केलं आहे एकदा सोडून घेतलं ना सगळं समजतं. गाळलेलं पद आहे या ठिकाणी म्हणून तुम्हाला समजू शकेल. ठीक आहे. आता बघा 10वा प्रश्न तुमच्यासाठी खूप सोपा आहे. 10वा क्वेश्चन. 4 2 20 1 5 26 क्वेश्चन मार्क आणि या ठिकाणी 45. आता बघा या ठिकाणी काय ऑप्शन मी घेतो. ऑप्शन घ्या. 2 3. तिसरं ऑप्शन आहे 4 आणि 5वा ऑप्शन आहे चौथा ऑप्शन आहे 5. बघा बरं या ठिकाणी काय केलं असेल. 4 आणि 2 या ठिकाणी कसे आले असेल. 4 आणि 2 या ठिकाणी 20 आले. या ठिकाणी बघा 26 आले. या ठिकाणी बघा 45 आले. या ठिकाणी काढायचं आपल्याला ऑप्शन. या ठिकाणी काढेल पण आपल्याला शोधायचं आहे. तर बघा या ठिकाणी काय केलं असेल. 4चा वर्ग किती आहे 4चा वर्ग इथं 4चा गुणाकार करू बघा. 4 2 8 होता. 8 2 16 होता. नाही होत. मग काय केलं असेल हे सगळं घन घेतला असेल का. 4चा घन 64 होतो. नाही होत तरी पण म्हणजे बघा 4चा वर्ग या ठिकाणी घेतला असेल. 4चा वर्ग किती आहे 4चा वर्ग 16 आहे आणि 2चा वर्ग किती आहे 2चा वर्ग 4. मग दोघांची बेरीज केली या ठिकाणी 20 आली. म्हणजे काय केली वर्गाची बेरीज केली आहे. 1चा वर्ग किती आहे 1चा वर्ग 1 आणि प्लस 5चा वर्ग किती आहे 25. मग बरोबर किती झाले 26 या ठिकाणी झाले. आता या ठिकाणी बघा 45 आले 45. मग बघा या ठिकाणी काय ऑप्शन बघा कोणत्या संख्याचा येईल ऑप्शन या ठिकाणी की बरोबर 45 होता. एखादी संख्या घ्यायची ज्यातली त्या संख्येचा वर्ग घ्यायचा आहे आणि बरोबर 25 आले पाहिजे. मग या ठिकाणी पहिले 6चा वर्ग लिहून घ्यायचा. 6चा वर्ग किती आहे 36. 6चा वर्ग किती आहे 6चा वर्ग किती आहे 36 या ठिकाणी आहे. 6चा वर्ग किती आहे 36 आहे. आता बघा या ठिकाणी 45 आपलं उत्तर आलं पाहिजे. अशी कोणती संख्या याच्यातली 3चा वर्ग किती आहे 3चा वर्ग 9. दोघांची बेरीज केली 6 9 झाले 15. 15शी 5 चालला 1. मग किती झाले 3 आणि 1 4 आलं आपलं उत्तर 45. म्हणजे काय केलं या ठिकाणी
3 या ठिकाणी घेतले, 3चा वर्ग या ठिकाणी घेतला म्हणजे आपला दुसरा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे मित्रांनो. ठीक आहे. कसे लागले आपले प्रश्न मित्रांनो नक्की आपल्याला कमेंट करा. ठीक आहे. आणि नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. या ठिकाणी मी थांबतो कारण गाळलेलं पद या ठिकाणी आपला क्लास 1 झाला आहे. 10 क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहे. पूर्ण प्रत्येक टॉपिकचे आपण 10-20 क्वेश्चन या ठिकाणी घेतो म्हणजे बेसिक क्वेश्चन तुम्हाला कळले पाहिजे या ठिकाणी. ठीक आहे.